नमस्कार मंडळी, मी पुलकेश धुरी आणि स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर. हा व्हिडिओ बनवण्यामागचं कारण असं आहे की आम्ही बऱ्याच दिवसांनी वर्षातून एकदाच गणपतीला गावी येतो. तर गावी आल्यावर आमची सर्व साफसफाई वगैरे सुरू झाली. तर साफसफाई करताना कपाटाजवळ आम्हाला एक सर्पासारखं काहीतरी आढळून आलं. तर मग आम्ही घाबरून तसंच ते ठेवलं कपाटात. तर त्या गडबडीत ते कपाटात घुसला तो. तर आता आम्ही सर्पमित्र एका आहे कांदळगाव इथला, तिकडून आम्ही त्याला बोलावला आहे. तो पण ताबडतोब आता रेस्क्यू करायसाठी येणार आहे. तर बघूया आपण तो कसा रेस्क्यू करतो, काय करतो, कसा काय पकडतो. तो साप विषारी आहे, बिनविषारी आहे, काय आहे ती सगळी माहिती आपण बघूया. थोड्याच वेळात तो येईल, मग आपण व्हिडिओ कंटिन्यू करू रेस्क्यूचा. ही बारकी ती तळी विकासकडे विसरा नेलं चला कशी हो पण खाली जाऊन बसणार होतो. हे ती का बाहेर जाऊ गाव नाही ना, बाहेर जाऊन दरवाजा उघडला तर बाहेर नाही उघडलेला नाही होत. जसं मीच बंद केलंय, आतमध्ये गेलं तसं कपाटच बंद करून टाकलंय. हे न खाता पिता किती दिवस राहू शकतं ते असेच रवले कपाटात? महिना दीड महिना राहू शकतो. पण त्याला ऑक्सिजन तर नाही गावला ना, तर म्हणायचं लागणार. मग बाहेर येऊ बघतले. जातो लोक आहे ना पण बोलत ना बारीक. होय, ठीक आहे. अरे होय करा. पण थंय दरवाजा येऊन राहतलो. जरा तरी गॅप दिसली ना बारीकची भट्ट ही. नाही त्याच्यात ती गॅप भरली जातली, कारण अँगल ह्या होतलो ना रॉड लॉक केल्यावर. एवढ्या चढाव होती ना. हो खय गेलो मग. नाही बाकी काय गॅप नाही होत. बघा मित्रांनो, अख्खा दिवस कपाटात जरा दाखवा द्या तुम्ही ह्याच्यातून. बघा बघू शकता तुम्ही कुठे कशा प्रकारे हा लपून बसलेला आहे. नाही आणली ती पालीची तू. तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो. ती सरसू ना द्या उंच वजन काय पिशी पिशी खाली टाका. दिसता जरा हे काय काय तुमची सळी. बघा कबाडातून तो तिकडून बाहेर येऊन कुठपर्यंत येऊन पोहोचला. तो बघा दिसला. हा बघा शेपटी पकडली आहे आता. कशा प्रकारे बाहेर काढतोय तो. थांब आता डब्यात नको होतं पहिलं. इकडसून यावा हो. कसून येऊ शेवाळा त्याची माहिती द्यावा मस्त पैकी. काय म्हणजे विषारी आहे काय हो? हा एक बिनविषारी साप आहे. याचं नाव सायंटिफिक कॉमन वुल्फ स्नेक. याला मराठीमध्ये कवड्या कांदळ असं म्हटलं जातं. पण ह्या सापाची मनियार समजून खूपशी हत्या होते. हा एवढाच काय ॲग्रेसिव्ह खूप असतो चावण्याच्या बाबतीत. मनियर आणि याच्यामध्ये साधारण फरक काय दिसतो? मग लोक याला मनियर समजतात. ही बघा, ही याच्या अंगावरची नक्षी आहे ना, ही तुम्ही बघू शकता कशा प्रकारे आहे ती. ह्याचे जे पट्टे आहेत ते पोटापर्यंत खाली येतात आणि मनियारचे तसे नसतात. ही मनियार पूर्ण काळी असते. ही थोडी चॉकलेटी ब्राऊन. ही ब्राऊन आहे
आणि मनियार तुम्हाला 4-4.5 फुटापर्यंत मिळते. ही तेवढी नाही, ह्याची हाईट कमीत कमी 1.5 फुटापर्यंत असते ह्या सापाची. मग ह्याला दात असतात की नसतात? हो, दात सगळ्या सापांना असतात, फक्त याला विष नसतं. विष नाही. हा ॲग्रेसिव्ह खूप आहे, म्हणजे प्रत्येक गोष्टीत तुम्हाला चावायला जर त्यांनी सुरुवात केली तर चावतच राहणार. तो काल मी जरासाठीच वाचली नाही तर त्या हँडलच्या इथे होता. मी म्हटलं असं काय हल्लं म्हणून बघितलं. तुमचं नाव कसं सर? स्वप्नील प्रमोद परोळेकर, स्वप्नील बरोबर. तुमचा राहणार मोबाईल कांदळगाव. नंबर? कांदळगाव. कांजळगाव राहणार. मोबाईल नंबर. आता आम्ही रेस्क्यू ह्यांनी केलाय माझ्या घरून राठिवडे तालुका मालवण येथून. ते स्वतः कांदळगाव इथले रहिवासी आहेत. जर तुम्हालाही कुठे आढळला असल्यास सर्पमित्र यांना संपर्क करा. त्यांचा मोबाईल नंबर मी स्क्रीनमध्ये ठेवेन नंतर. मी आणि लावून दिलंय बाथरूमला. झूम करून दाखवा. नाही, शांत राहण्यापैकी आहे. एकदम शांत राहतो. हलवलंय तरी हल्लो नाही होतं. ए बाबा परत येऊ नको. आम्ही जायचा बघतो. जीप तो तसंच काढतं ना. जीप 2-2 सेकंडला काढत सगळे साप काढत असतात. ते आपले मॉलिक्युल्स असतात ना, अंदाज लावतात. ते का कान नसतात ना. एक फोटो काढतोय. साधारण ते रबरचे खोटे गावतात ना, तसंच तसं दिसतं. दिसतात. टाका बघला येते की बाईट. त्याका आता सोडतलाच ना. हो, आता लहान इकडे नेमकं पर्यावरण बघा सोडा. हो नष्ट होता नाही ते. नष्ट झाले तर आपल्याच परिणाम होतो त्याचा. यांची खरी गरज आहे हो पर्यावरण. पर्यावरणासाठी. म्हणूनच मी आधी आम्ही मागत नाही. काहीतरी होल मारून द्या. सुरी देऊ. सुरी नको, दुसरा काहीतरी अशी दाबण वगैरे का. बघला परी. तरी शाळेत जाऊन परीक्षा आहे ना तुझी. मग अजून साधारण आपल्याकडे असे तुम्ही रेस्क्यू करता तेव्हा किती प्रकारचे असे आणि अजून असे काय काय वेगवेगळे नावाचे आहेत? आपल्या सिंधुदुर्गात तर सगळ्या प्रकारचे साप आढळलेले आहेत. हम्म, इव्हन दुर्मिळ जाती पण आढळल्या आहेत. हम्म, फक्त 3 कोबरा तो इथे मिळत नाही. किंग कोब्रा. दोडा मार्ग पर्यंत आता सध्या गेल्या वर्षी दोडा मार्ग सावंतवाडी ह्या ठिकाणी ते किंग कोबरा भेटले आहेत. अच्छा. आपल्या भारतात फक्त 4च विषयी साप आहेत ज्यांनी माणूस दगावतो. हम्म. नाग, मनियार, पुरसा आणि घोणस. हे साप बाकी समजा चावला आपल्याला, समजा माहित नाही तो विषारी आहे बिनविषारी आहे, मग पहिल्या काय गोष्टी आहेत त्या आपण लक्षात ठेवल्या पाहिजे, ज्या करायला पाहिजे आपण? पहिल्या गोष्टी आता काही काही ठिकाणी असं होतं तर बिनविषारी साप चावतात, डॉक्टरकडे धावतात आणि आम्हाला विषारी साप चावला, विषारी साप चावला. कधी कधी काय होतं त्यांच्या दाताची लक्षणे दिसत नाहीत, त्याच्यामुळे डॉक्टर कन्फ्युज होतात का इंजेक्शन द्यायचं तरी कुठचं. बरोबर त्या टायमाला आपण काय करतो, आपल्याकडे खिशात मोबाईलचा कंपल्सरी असतो, बरोबर फोटो काढायचा हां आणि तिकडे घेऊन जायचा बाबा हा, तर त्याच्यावर ताबडतोब उपचार मिळतात. बरोबर बरोबर. कारण कधी कधी काय होतं, दात कोणाचे मोठे असले तर तुम्हाला ती नक्षी दिसते दाताची, कधी कधी दिसत नाही. पण उपचार करताना फरक पडतो, उपचार कोणता साप चावलाय म्हणून उपचार पद्धती वेगवेगळ्या आहेत काय त्याच्या, की एकच औषध आहे एकच त्याच्यावर? अँटीवेनम हे एकच औषध आहे, अँटीवेनम. पण ते प्रत्येकी सापावरती वेगवेगळे आहे. अच्छा, आता कुठल्या म्हणून सापाला आपल्याला एक आहे, साप कोणता आहे ते कुठल्या जाणून सापाला- घ्यावं हा, लागतं ते पहिले. दाखवणं खूप गरजेचं आहे. आता कुठल्या सापावर 1 आहे, कुठल्या सापावर 3 आहेत, कुठल्या सापावर 8 आहेत, हां असे ते प्रकार आहेत. त्याच्यासाठी डॉक्टरला ते कंपल्सरी म्हणजे ते माहिती खूप गरजेची आहे का बाबा कुठचं चावलं. आता मला समजा मला रसल वायपर चावला तर त्याच्यावर तुम्हाला ताबडतोब ट्रीटमेंट करणार. बरोबर. समजा तुम्हाला नाक चावलं त्याच्यासाठी कोण आता काय काय. आता त्या दिवशी मला एक फोन आला हॉस्पिटलमधून, हो मी गेलो, त्यांना बाई झालाय, त्यांनी मारूनच आणलेला, पण तो होता काय सिक्रेट किल बॅग, त्याला पानगणस मराठीमध्ये म्हणतात. तो एक बिनविषारी साप आहे. बिनविषारी. म्हणजे असे पण गैरसमज खूप होतात, त्यामुळे डॉक्टर कन्फ्युज होतं का इंजेक्शन तरी कुठचं आम्ही द्यायचं. आणि असं विनाकारण बिनविषारी साप चावलेला अँटीवेनम दिलं तर काय त्रास आहे का त्याचा? होऊ शकतो, होऊ शकतो. ते ताकदीवर डिपेंड असतं. हां हां. धन्यवाद, तुम्हाला ही माहिती दिलीत, खूप जणांना ही फायद्याची ठरेल.
नाही ही कारण माहिती खूप सगळ्यांपर्यंत खूप पोहोचणं खूप गरजेचं आहे. सिंधुदुर्गात किंवा किती कारण, जणांना काय माहित नाही माझं याबद्दल. एक म्हणणं व्हिडिओच्या सांगण्यातून एक सांगायचं आहे काय, तुमच्या आजूबाजूजवळ कुठलाही साप आणून दे, सरपणारा प्राणी कुठलाही येऊन दे, तुमच्या आजूबाजूला सर्पमित्र आहेत किंवा फॉरेस्टवाले आहेत त्यांना तुम्ही कॉल करा, पण त्यांना मारू नका. कारण खरी गरज ह्यांची आहे. हे आपण म्हणतो आपले शत्रू नाही, खरे आपले मित्र आहे. आणि हे मुद्दामून कोणाला चावत नाही. मुद्दामून कोणाला आवत नाही. ते कधी कोणाला- आपण जर त्यांच्या कळीला गेलो तर ते आपल्याला हे करणार. आणि सर्पमित्र तुम्ही बोलवता तो शिकाऊ सर्पमित्र कोणी ज्यांनी ट्रेनिंग घेतलेलं असेल त्यालाच तुम्ही बोलवा. बरोबर. बाकीच्या अनेक मुलांना एक आम्ही विनंती आहे, कॉलेजच्या मुलांना, कारण बघितले आहेत, बरेचसे तेही मुलं दगावले आहेत. हात जोडून विनंती करतो, आपल्याला माहिती नसतील कुठल्या सापांबद्दल तर साप धरायला जाऊ नका. कारण रसल वायपर आणि अजगर ह्याच्यात खूप फरक आहे. पण त्या रसल वायपरच्या बाईटनी दरवर्षाला 200-250 मुलं मरत आहेत. आणि काही काही ठिकाणी आता आम्हाला व्हिडिओ पण आम्ही बघतोय ना, जे येतं स्टंट वगैरे, ते स्टंट वगैरे मारायला जाऊ नका. कारण स्टंट तुम्हाला फक्त 2 मिनिटाचा आहे, पण जीव किती मोलाचा हा विचार करा तुम्ही. त्याला ऑक्सिजनसाठी होल पाडावे लागतात. म्हणजे पाहून किती घालतात हा? आताच घडली. आम्ही काल गेलो आणि आज काल मग रात्री तिकडे गेलो गोपा यांच्याकडे. मी राणीकडे. रात्री हो, शाळेत जाऊन सांग सगळ्यांना आम्ही धरलं म्हणून. हा, कपाटात बंद करून ठेवलं जाऊ सांग. कपड्यात बंद केलं, पण कपड्यातून बाहेर पाहिलं. त्यांना फोन करून तसं सांगलाय ना. नंतर आजी कपाटात बंद करून ठेवलंय ना. नाव आता